सिंदेवाई वनपरिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या पळसगाव जाट येथे शेतात काम करत असताना बिबट्याने अचानक हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या हल्ल्यात महेंद्र मेघश्याम गायकवाड वय 36 हे शेतकरी जखमी झाले आहेत। मात्र त्यांच्या पत्नीने दाखवलेल्या अफाट धैर्यामुळे आणि प्रसंगावधानामुळे महेंद्र यांचा जीव थोडक्यात बचावला आहे। महेंद्र गायकवाड हे पळसगाव जाट येथील स्मशानभूमीजवळील आपल्या शेतात पत्नीसोबत सकाळच्या सुमारास काम करत होते। दरम्यान शेतातील झोडपात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक महेंद्र यांच्यावर हल्ला चढवला। आपल्या पतीवर बिबट्याने हल्ला केल्याचे पाहताच घाबरून न जाता त्यांच्या पत्नीने हातात असलेल्या साहित्याने बिबट्याला जोरदार प्रत्युत्तर दिले। काही वेळानंतर बिबट्याने पुन्हा हल्ला करण्याचा प्रयत्न केला, तरीही या धाडसी महिलेने डगमगून न जाता बिबट्याला पुन्हा हुसकावून लावले आणि पतीला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले। या घटनेत महेंद्र गायकवाड यांना किरकोळ जखम झाली असून त्यांच्यावर सिंदेवाई येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले। या घटनेनंतर परिसरात महेंद्र यांच्या पत्नीच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे। दरम्यान सिंदेवाई तालुक्यात वन्य प्राण्यांचा मानवी वस्त्यांवरील वावर आणि हल्ल्यांचे सत्र नित्याचे झाले आहे। वन विभाग वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्यात अपयशी ठरत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात असून मानव वन्यजीव संघर्ष शिगेला पोहोचलाय। वन विभागाने त्वरित ठोस पावले उचलून या परिसरातील बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे।